श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरवे नमः। मातृपितृचरणकमलाभ्यां नमो नमः। खर्वं स्थूलतनुङ्गजेन्द्रवदनं लम्बोदरं सुन्दरं प्रस्यन्दन्मदगन्धलुब्धमधुपव्यालोलगण्डस्थलं दन्ताघातविदारितारिरुधिरै सिन्दूरशोभाकरं वन्दे शैलसुतासुतं गणपतिं सिद्धिप्रदं कामदं। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाम् आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीम् अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्। आहेतु जननी मदीय नकळे अज्ञानमीले करू घालिगे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू। प्रेमे वाहत मुक्त कंठ करुणी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराजयानित तुम्हा माझे असो वंदन। वामे भूमिसुता पुरस्तु हनुमान् पश्चात् सुमित्रासुतः शत्रुघ्नो भरतश्च पार्श्वदलयोर्वायव्यादिकोणेषु च सुग्रीवश्च विभीषणश्च युवराट् तारासुतो जाम्बवान् मध्ये नीलसरोजकोमलरुचिं रामं भजे श्यामलम्। कान्तिस्सितामृषतिनिन्दितशारदेन्दुर् यत्रैकतोर्विलसितामसिताङ्गशोभम् वृन्दावनेऽपि कृतयामुनगाङ्गसङ्गं राधामुकुन्दयुगलं तदहं नमामि। वचनैका कमळापती माझी रंकाची विनंती करजोडिते कथे काळी आपण सावे जवळी। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव देवर्षी नारद महाराज की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। पवन सुत हनुमान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी हरि। जय जय राम कृष्ण हरी। वाह। राजा राम कृष्ण हरी। राजा राम कृष्ण हरी हरि। राजा राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी। वाह। गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन गोपालन रत गोवर्धन रत गोपालन रत गोकुल संकटहारी गोकुल
दूर संकट हारी. जय जय राम कृष्ण हरी. नवनीत सम नवनीत प्रिय नवनीत सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी. जय जय राम कृष्ण हरी हरी. जय जय राम कृष्ण हरी. शरणागत दीन चरणी ने शरणागत दीन चरणी ने करुणा दृष्टी निहारी. करुणा दृष्टी निहारी. करुणा दृष्टी निहारी. जय जय राम कृष्ण हरी हरी. जय जय राम कृष्ण हरी. राजा राम कृष्ण हरी हरी. राजा राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी कृष्ण हरी. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो. राजा राम चरणी लक्ष लागो. कीर्तन संगे रंगात देहा वागो वागो. कीर्तन संगे रंगात देहा वागो रे. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो. वाह. स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा. स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा. सौख्य आम्हा. स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा. काम क्रोधाधिक जाती निज धाम हो. काम क्रोधाधिक जाती निज धाम हो. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो. लक्ष लागो. राजा राम चरणी लक्ष लागो. वाह क्या बात. सारा सार बदविता गुरुराव. सारा सार बदविता गुरुराव. मंगलधाम जीवन नरहरि पाय हो. मंगलधाम जीवन नरहरि पाय हो. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो. लक्ष लागो. राजा राम चरणी लक्ष लागो. सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ हो. सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ. तन्मय होऊनी बलवंत प्रेमे गाऊ गाऊ. तन्मय होऊनी बलवंत प्रेमे गाऊ हो. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो. लक्ष लागो. राजा राम चरणी लक्ष लागो.
जानकीनाथ चरणी लक्ष लागो, चरणी लक्ष लागो, चरणी लक्ष. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा, रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्या. बोला रामदास गुरु माझे आई. सज्जन गडीचे माझे आई मजला ठाव द्यावा पायी, सज्जन गडीचे. गोंदावलीचे माझे आई मजला ठाव द्यावा पायी, गोंदावलीचे माझे आई. ब्रह्मचैतन्य माझे आई मजला ठाव द्यावा पायी, ब्रह्मचैतन्य. जालनापुरीचे माझे आई मजला ठाव द्यावा पायी, जालनापुरीचे माझे आई. रामानंदा माझे आई मजला ठाव द्यावा पायी. खेटकपूरचे माझे आई मजला ठाव द्यावा पायी, खेटकपूरचे माझे आई मजला. प्रल्हादा गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी, प्रल्हादा. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्या. बोला बोला रामदास गुरु, रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. सीताकांत स्मरण जय जय राम. समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. सद्गुरुनाथ श्री राधानाथ स्वामी महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं, या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. आ आ भक्ताहुनी देवा आवडते काही, भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन दूजे, आन दूजे. भक्ताहुनी देवा
देवा आवडते काही. नावडे वैकुंठ क्षीराचा सागर. नावडे वैकुंठ क्षीराचा सागर. धरोनी अंतर राहे दासा भक्ताहुनी देवा आवडते काही. सर्व भावे त्याचे सर्वस्व ही गोड. सर्व भावे त्याचे सर्वस्व ही गोड. तुळसी दळ गोड करुनी घ्यावे भक्ताहुनी देवा आवडते काही. सर्वस्व ही त्याचा म्हणसी विकिला. सर्वस्व ही त्याचा म्हणसी विकिला. चित्त द्यावे बोला सांगितल्या भक्ताविणी देवा आवडते काही. तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधला. तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधिला. आणि विठ्ठला धर्म नाही. धर्म नाही. धर्म नाही. भक्ताहुनी देवा आवडते काही. त्रिभुवनी नाही आन दुजे. आन दुजे भक्ताहुनी देवा आवडते काही. देवा आवडते काही. देवा आवडते काही. राम 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 सीताराम सीताराम. राम 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 सीताराम. राम 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 सीताराम 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 सीताराम. राम 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 राजा राम सीताराम. राम 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 राजा राम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. राम 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 राम. राम 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 सीताराम. जानकी जीवन स्मरण
श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। सद्गुरुनाथ श्री राधानाथ स्वामी महाराज की जय। देवर्षि नारद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सर्वप्रथम कीर्तन विश्व या आमच्या आंतरराष्ट्रीय मंचाचे जे कीर्तनाला वाहिलेलं एकमेव चॅनल आहे, त्या मंचाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे इथे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून कीर्तनाला प्रारंभ करते। कृतज्ञता याच्यासाठी की जवळपास आपल्या हातात असलेलं जे मोबाईलचं यंत्र आहे, त्या मोबाईलवर 600हून अधिक कीर्तनं आपल्याला नियमित स्वरूपात ऐकता येतील। त्याचबरोबर नवीन कीर्तनकारांना मंच उपलब्ध करून देण्याचं फार महत्त्वाचं काम आमच्या या कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनलने केलेलं आहे। म्हणूनच तुम्हा सर्वांना कीर्तना प्रारंभीच अशी विनंती करते की या आपल्या यूट्यूब चॅनलला तन मन धनानं यथाशक्ती सहकार्य करा। येणारे हे जे व्हिडिओज आहेत त्यांना लाईक करा, नातेवाईकांनाही सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून हा जगन्नाथाचा रथ आपल्या सगळ्यांनी त्याला हातभार लावून पुढे ओढण्यासाठी अजून याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी या उद्देशाने नमनालाच घडाभर तेल घातलंय। आता मूळ विषयाला सुरुवात करूया। आजच्या निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ तुकोबारायांचा आहे। तुकोबाराय जगद्गुरू आहेत। जगद्गुरू या शब्दाची शब्दशः व्याख्या केली की आपल्याला असं वाटतं की ज्याने जगभर सगळीकडे उपदेश केलाय। पण जगद्गुरू या शब्दाची अजून एक व्याख्या आहे की ज्याचा उपदेश सगळ्या जगाने अंगीकारावा तो जगद्गुरू। दिक्कालादी अनवच्छिन्न हा असा जो उपदेश आहे, याला दिशेचं भान नाही। कुठेही असाल, कुठल्याही दिशेला वास्तव्यास असाल तरी संतांचा, तुकोबारायांचा हा उपदेश आपण कुठल्याही ठिकाणी असलो तरीही अंगीकारू शकतो। याला काळाचं बंधन नाही। त्यामुळे जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, काय म्हणतात? तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधला, आणिक विठ्ठला धर्म नाही। सामान्यतः यापूर्वीच्या निरूपणांमध्ये धर्म हा मनुष्याच्या धर्माबद्दल आपण चर्चा केलेली आहे की मनुष्याचा काय धर्म असावा, त्यानं कसं वागावं, त्यानं कशी नीती आणावी, नीतीपूर्वक आचरण करावं, भगवंताचं अनुसंधान ठेवावं याप्रमाणे। पण या अभंगामध्ये तुकोबाराय भगवंताच्या धर्माबद्दल सांगतायत। भगवंताचा धर्म कुठला? धर्म म्हणजे जो सगळ्यांना धारण करतो तो धर्म। पण इथं धर्म शब्दाची व्याख्या अशी आहे की भगवंताचा स्वभाव कुठला आहे? तर भगवंताचा स्वभाव भक्ती सुखाचा बांधला। भगवंत हा भक्ताच्या सुखाने बांधिला आहे। लक्षात घ्या, भक्त, भक्ती आणि भगवान हे आपल्या भागवत धर्माचे 3 खांब आहेत। कुठलंही तत्वज्ञान या 3 खांबांवर उभं आहे। भक्त म्हणजे आम्ही सगळे साधक, भक्ती म्हणजे प्रक्रिया, प्रोसेस, जिच्याद्वारे भगवंत म्हणजे ध्येय त्याला आपलंसं करता येतं। सामान्यतः मनुष्याचा धर्म आहे सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज। भगवान भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात सांगतात की सर्व भौतिक धर्मांचा त्याग करून मला शरण ये, हा तुझा मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतरचा पहिला आणि शेवटचा धर्म आहे। बाकी धर्म याचे किंकर आहे असं भगवान म्हणतात। बाकी धर्म याला पूरक आहे असं म्हणतात। मग हा धर्म कुठला? भगवंताचा धर्म कुठला?
तर भक्ताशी असलेलं अनन्य भक्तीचं त्याचं जे नातं आहे, त्यासाठी त्याला वश होणं, नव्हे नव्हे भक्ताच्या अधीन राहणं, हा भगवंताचा धर्म आहे. आणि याला प्रमाण म्हणून महाभारताच्या वनपर्वातला श्लोक, वनपर्व जिथे पांडवांना वनवास आणि अज्ञातवास इथून आता सुरू झालेला आहे. अजून द्रौपदीचं सांत्वन व्हायचंय आणि अर्जुनाचं सांत्वन करताना भगवान म्हणतात, ममैव त्वं तवैवाहं, ममैव त्वं तवैवाहं, ये मदीयास्तवैव ते, यस्मान् द्वेष्टि यस्त्वां द्वेष्टि समां द्वेष्टि, यस्त्वामनु समामनु. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपल्या भक्ताचं सांत्वन कुठल्या पातळीवर जाऊन भगवंत करतायत? कौरवांच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळं पांडवांना वनवास झाला आणि आता अर्जुनाचं सांत्वन करताना भगवान म्हणतायत की अर्जुना, अरे किती मला तू जवळच आहे. जे माझं आहे, मम म्हणजे माझं, जे माझं आहे ते तुझं आहे, ते तुझं आहे ते माझं आहे. जे माझे लोक आहेत, मदीय माझे जे लोक आहेत ते सगळे तुझे आहेत. तू ज्यांना आपलंसं म्हणतो ते सगळे माझे आहेत. तुझा जे द्वेष करतात ते माझा द्वेष करतात. जो भक्ताचा द्वेष करतो तो एका दृष्टीनं भगवंताचा द्वेष करतो आणि जो भक्ताचं अनुसरण करतो भगवंत त्याच्या मागे मागे धावतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात की भक्ताहुनी देवा आवडते काही. प्रश्न विचारतात, अहो भक्ताहून भगवंताला दुसरं काही आवडणं शक्य आहे का हो? त्रिभुवनी नाही आन तुझे. त्रिभुवनात अशी दुसरी कुठली गोष्ट नाही जी भक्ताच्या पलीकडे जाऊन भगवंताला आवडेल. आणि पुढे उदाहरण देतात. तुम्ही म्हणाल अहो ते ठीक आहे, पण आपलं घर जिथं राहतो ते वैकुंठ, वैकुंठ इतकं स्वच्छ आहे म्हणतात. भागवतामध्ये वर्णन आहे की वैकुंठ इतकं स्वच्छ आहे तरी देखील लक्ष्मी देवी तिथे झाडू मारतायत, संमार्जनाचं कार्य करतायत. कारण भगवंताला आकृष्ट करून घ्यायचं आहे तर त्याला सेवेशिवाय उपाय नाही, त्याला भक्तीशिवाय उपाय नाही. जी लक्ष्मी सतत भगवंताचं पादसंवाहन करत असते ती वैकुंठामध्ये झाडते. सुंदर रेशमी साडी, अहो लक्ष्मीच ती. आम्ही कलियुगातल्या बाया सेल लागला की भांडतो, तिला सेलसाठी जायची काही गरजच नाही. भारीतली भारी साडी नेसून ती एका हातात कमळाचं फूल धारण करते आणि दुसऱ्या हातानं झाडते. का? भगवंतानं माझ्याकडे बघावं, भगवंताचं माझ्यावर लक्ष जावं. कारण सेवा केली की भगवंत विकत घेतला जातो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, नावडे वैकुंठ क्षीराचा सागर. त्याला या ठिकाणी राहायला आवडत नाही. मग कुठं राहायला आवडतं? नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयेऽपि वा मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. गोपाल कृष्ण भगवान की जय. जिथं माझं नामस्मरण होतं, जिथं माझ्या गुणांचं कीर्तन होतं, हे देवर्षी नारद तुम्ही सगळ्यांना सांगा की मला तिथं राहायला आवडतं. आणि याला प्रमाण म्हणून स्कंद पुराणामध्ये भगवंताच्या मुखातले श्लोक आहेत. लक्ष्मीं वापि परित्यक्षे प्राणान् देहमथापि वां श्रीवत्सं कौस्तुभं वापि वैजयन्तीमथापि वा. प्रसंग पडला तर मी माझ्या प्राणप्रिय पत्नीला लक्ष्मीला देखील सोडायला मागे पुढे पाहणार नाही. माझा प्राण सोडायला कमी पाहणार नाही, मागे पुढे पाहणार नाही. माझा देह देखील मी सोडू शकतो. इतकंच काय, श्रीवत्सांकित कौस्तुभ वैजयंती माला या सगळ्या रत्नांना मी एक वेळ सोडेल. आणखी पुढे सांगतायत, श्वेतद्वीपंच वैकुंठम क्षीरसागरमेव च शेषंच गरुडंचैव
न भक्तम त्यक्तुमुत्सहे. माझं निवासस्थान ते देखील मी सोडायला तयार आहे. माझे पार्षद अनंत शेष आणि गरुड यांना एक वेळ मी सोडेल, परंतु माझ्या भक्तांचा त्याग मी कधीही करणार नाही. का बरं? कारण भगवान भक्ताचं वर्णन करतायत. विसृज्य सकलान भोगान मदर्थे त्यक्त जीवितान. विसृज्य सर्व काही सोडून, सकलान भोगान विषय तो त्याचा झाला नारायण, बाकी विषयांना सोडून केवळ माझ्यातच लीन असलेले मदात्मकान महाभागान, जे माझ्यातच लीन झाले, मीच ज्यांचा विषय झालोय, अशा भक्तांना कथम तां त्यक्तुमुत्सहे, त्यांचा त्याग मी कसा करू? महाराज म्हणतात सर्वस्वही त्याचा म्हणसी विकिला. भगवंतानी त्याला आपलं सर्वस्व विकलंय. एवढंच नव्हे, संतांच्या अनेक चरित्रांमध्ये आपल्याला असे प्रसंग दिसतात की भगवंत त्या संताची सेवा करतोय. आणि याच्यासाठी तुम्हालाच मी होमवर्क देते की आजपर्यंत कीर्तन विश्ववर अनेक प्रकारची संत चरित्र आपल्याला ऐकण्यासाठी उपलब्ध आहेत. अशी कोणती कीर्तनाची चरित्र तुम्हाला आठवत आहेत की जिथे भगवंत आपल्या भक्तासाठी पडेल ते काम करतोय? अशी कीर्तनं तुम्ही या निमित्तानं त्याचंही चिंतन आपल्याला करता येईल का? आणि कीर्तन विश्वमुळे आपल्याला हे सोयीचंही झालंय. सर्व भावे त्याचे सर्वस्वही गोड, भक्ताचं सर्वस्व तो गोड मानतो. तुळसी दळ गोड करुनी घ्यावे. सब सो ऊंची प्रेम सगाई, सब सो ऊंची प्रेम सगाई. दुर्योधन का मेवा त्यागो, दुर्योधन का मेवा त्यागो, साग विदुर घर खाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. झूठे फल शबरी के खाए, झूठे फल शबरी के खाए, बहुविधि स्वाद बताई, सब सो ऊंची प्रेम सगाई. वाह, क्या बात है. राजसुयज्ञ युधिष्ठिर कीना. याच्यामध्ये आमचे भक्त शिरोमणी प्रज्ञाचक्षू, ज्यांचे भौतिक चर्मचक्षू ज्यांना नाही आहेत, पण एखाद्या डोळस मनुष्याने सुद्धा भगवंतांच्या लीलेचं इतकं चपखल वर्णन केलं नसेल तेवढं आमच्या सूरदासजींनी केलंय बघा. राजसुयज्ञ युधिष्ठिर कीन्हा, तामे झूठ उठाई, सब सो ऊंची प्रेम सगाई. क्या बात है. प्रेम के रस पारथ रथ हाक्यों,
के बस पारथ रथ हाँ क्यों भूल गए ठकुराई सब सो ऊंची प्रेम सगाई। वाह, ऐसी प्रीत चली वृंदावन, ऐसी प्रीत चढ़ी वृंदावन, गोपियान नाच नचाई सबसे ऊंची प्रेम सगाई, ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई। गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवान हा केवळ भक्ताला वश होणार आहे आणि याच्यासाठी सूरदासजींनी दिलेले फक्त 4-5 उदाहरणं आपण बघू। दुर्योधन का मेवा त्यागो साग विदुर घर खाई। दुर्योधनांनी मीटिंग अरेंज केली। असं आहे, हल्लीच्या राजकारण्यांच्या सगळ्या समस्या जेवणाच्या ताटावर सोडल्या जातात। त्याला वाटलं भगवान श्रीकृष्णांनाही आपण जेवणाला वेगवेगळे पंचपक्वान्न नवे 56 भोग जर खाऊ घातलेत, भगवंत कदाचित आपल्या बाजूनी येतील। भगवंतांनी सरळ दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना, एखाद्याकडे जेवण फक्त 2च गोष्टींनी केल्या जातं, प्रीती भोज्यानि चान्नानि आपद भोज्यानि वा पुनः न छत्वाम प्रियसे राजन न चैवापद्गता वयम। राजा, तुझ्या आमंत्रणाला छान आमंत्रण तू दिलंस, छान केलंस, पण निमंत्रणाचा स्वीकार 2 वेळा करता येतो। एक तर समोरच्या बद्दल स्नेह असेल, प्रेमाचं नातं असेल तर आपण त्याच्याकडे जेवतो, किंवा 2 वेळेची खायची भ्रांत आहे अशी परिस्थिती जेव्हा आहे तेव्हा आपण एखाद्याकडे जेवायला जातो, लाचारीनं जेवायला जातो। हे बघ, तुझं माझं प्रेम नाही आणि मी अजून भिकेला लागलो नाही, मी जाणार विदुर काकांकडे आणि तिथे साग विदुर घर खाओ। आपल्याकडे जे विदुराचं चित्रण केलं जातं ते फारच गरीब केलं जातं। ते काही एवढे गरीब नव्हते, महामंत्री होते हस्तिनापुराचे, अगदीच त्यांच्याकडे काहीच खायला नाही असं वगैरे नव्हतं। त्या प्रसंगी अशी परिस्थिती आली की विदुर पत्नी म्हणाली, कृष्णा, अशा वेळेला आलास, माझ्याकडे फक्त केळी आहेत बाबा। मग मला काकू केळीच फार आवडतात आणि भगवंताच्या रूपाकडे बघून विदुराणी अशी मोहित झाली, विदुर पत्नी अशी मोहित झाली, सालपट भगवंताला देते आणि आतला गाभा खाली काढते। विदुरजी आलेत आणि म्हणाले, अगं तू काय देतेस त्याला, अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला तू सालं खाऊ घालतेस। विदुर काका, इतका आनंद होता म्हणे, या गाभ्यात जो आनंद नाहीये तो या सालांमध्ये। का भगवान काय केळी मिळत नव्हती म्हणून तिथे आले होते का? भावग्राही जनार्दन, भगवान हा त्या अंतःकरणातला भाव ग्रहण करतात। शबरीची बोरं भगवंतांनी गोड मानून खाल्लीत, त्यांना काय फळं मिळत नव्हती म्हणून का? शबरीची इतकी वर्षाची साधना आता पूर्णत्वाला आली, तिनं जणू काही त्या बोरांच्या रूपानं आपलं अंतःकरणच भगवंताला दिलंय। ती आर्तता भगवंतांनी तिचा स्वीकार केला। राजसूय यज्ञामध्ये युधिष्ठिराच्या बाजूनं विप्रवरांची, संत महात्म्यांची उष्टी काढलीत भगवंतांनी। असं आहे, पानं मांडायला फार आनंद असतो, उत्साह असतो, पण उष्टी काढायला लावा, एक पुढे राहायचं नाही। माझ्या भक्तांना कसं सन्मानित करायला हवं हे आपल्या उदाहरणाने भगवंत दाखवत आहेत की मी माझ्या भक्तांचे उच्छिष्ट देखील काढतो। प्रेम के बस पारथ रथ हा क्यों, केवळ प्रेमाच्या पोटी अर्जुनाचं सारथ्य भगवंतांनी केलं। भूल गए ठकुराई, आपण ठाकूर आहोत, द्वारिकेचे सम्राट आहोत, भगवान विसरले। आणि त्याच्याही अलीकडची गोष्ट, ऐसी प्रीत बडी वृंदावन, वृंदावनात भगवंत काय करतात? कृष्णा, अरे तू किती गोड आहेस रे,
सुंदर लोणी काढलेलं आत्ताचं ताक देते, पण त्याच्या बदल्यात तू नाचून दाखव. एक पाय नाचिव रे गोविंदा. आणि हा नाचतो, ताक मिळत नाही म्हणून नाचतो नाही. भावग्राही जनार्दन याला जर बांधायचं असेल तर केवळ भक्तीच्या पाशाने बांधता येतं. असं आहे, पाश कितीही घट्ट असलेत तरी ते कुणी बांधलेत आणि कशाचे आहेत यावर फार महत्त्व आहे. बरं, एक फार मोठा पहिलवान मल्ल आहे, तो लीलया इतर पहिलवानांना हरवत असेल, मल्लांना हरवत असेल, पण ज्या क्षणी त्याचं लेकरू त्याचे पाय कच्च धरतं त्याला ती मिठी सोडवता येत नाही का? नाही. त्या पुत्राबद्दलच्या प्रेमापोटी मी हरलो असं तो दाखवतो. हे कशाच्यामुळे? भक्तिसुखाचा बांधला. आणि असंच या भक्तिसुखाने भगवंता कसा बांधला गेला ते चरित्राद्वारे बघूया. म्हणून पूर्वरंगपद्यात संत श्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात, भक्ताहुनी देवान आवडते काही, त्रिभुवनी नाही आन दुजे, आन दुजे. भक्ताहुनी देवा आवडते काही. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवर्षी नारद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. चरित्राला सुरुवात करण्यापूर्वी कीर्तन नियमानुसार थोडा वेळ भजन करूया, मोकळ्या हातानं, मोकळ्या गळ्यानं आणि मोकळ्या मनानं. भज मन राधे गोविंदा, भज मन राधे गोविंदा, भज मन राधे गोविंदा, भज मन राधे, भज मन राधे 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 गोविंदा, भज मन राधे 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 गोविंदा, भज मन कृष्ण कन्हैया, भज मन कृष्ण कन्हैया, भज मन राधे 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 गोविंदा, भज मन राधे गोविंदा. राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे राधे. वाह. राधे राधे गोविंद गोविंद राधे. क्या बात है. राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे. राधा गोपीनाथ राधे राधे, राधा गोपीनाथ राधे राधे, राधा गोपीनाथ राधे राधे, राधा गोपीनाथ राधे राधे. राधे राधे गोविंद राधे राधे गोविंद राधे राधे, राधे राधे गोविंद राधे राधे. भज मन राधा गोविंद राधे, राधा गोविंद राधे, भज मन राधा गोविंद राधे, राधा गोविंद राधे, राधा गोविंद राधे, राधा गोविंद राधे, राधा
राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे गोविंद राधे 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 गोविंद राधे गोविंद राधे 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 गोविंद राधे राधे गोविंद राधे राधे गोपाल कृष्ण भगवान की देवर्षि नारद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री कृष्ण या भूतलावर का अवतरित होतात, तर याकरता महाभारत सिरियल जी यायची त्याच्यामध्ये 2 श्लोक सगळ्यांच्या परिचयातले आहेत. भगवद्गीता जरी पूर्ण माहीत नसली तरी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. बरोबर आहे, साधूंचं संत महात्म्यांचं रक्षण आणि दुष्टांचा विनाश करण्याकरता भगवंत येतात. बरोबर आहे, पण मला सांगा, जर ते खरोखरीच भगवान आहेत तर त्यांनी इथं येऊन हे कार्य करायची काय गरज आहे? त्यांच्या शक्तींच्या माध्यमातून ते करू शकतात. संत महंत पाठवतात, त्यांनी सामान्यांचा उद्धार होतो आणि भगवंताची जी मायादेवी, भगवंताची जी मायाशक्ती आहे, प्रकृती आहे, तिच्याद्वारे दुष्टांचा संहार होतो. मग स्वतः यायची गरज काय? तर याचं एक गुह्य कारण असं, आपल्या भक्तांशी प्रेममय भक्तीचं आदान प्रदान करण्यासाठी भगवंत येतात. तसेच आपल्या विविध लीलांद्वारे सामान्य जनसामान्यांचं हृदय आपल्याकडे आकर्षित करण्याकरता भगवान श्री कृष्ण येतात. कृष्ण या शब्दाची व्युत्पत्ती आहे जो सगळ्यांना आकर्षित करतो. एका सुभाषितकारानं मोठं सुंदर वर्णन केलंय शास्त्रात की मी वेदांची शाखा धुंडाळली, मला त्या परब्रह्माचं दर्शन कुठंही झालेलं नाही. निगमतरो प्रतिशाखम मृगितम मिलितम न परब्रह्म. वेदांची शाखा धुंडाली, त्या परब्रह्माचं दर्शन मला कुठंही झालं नाही. मग मी वृंदावनात आलो. मिलितमिदानीं गोपवधूटीपकांतरे छन्नम. मी वृंदावनात आलो आणि मग नंद पाटलाच्या वाड्यात आल्यानंतर यशोदेनं दुपट्यात गुंडाळलेलं ते परब्रह्म मी बघितलं. परब्रह्म जे आहे ते नंदाकडे राहते. आणि म्हणून एक कवी म्हणतो, श्रुतिमितरे स्मृतिमितरे. आत्मोद्धारासाठी काही लोक वेद वाङ्मयानं पुढे जातात, वेद वाङ्मयाचा आश्रय घेतात. काही लोक स्मृती ग्रंथांचा आश्रय घेतात. काही लोक भारत मन्ये भवन्तु भवभीतः, भवसागरानं गांजलेले महाभारताचाही आश्रय घेतात. पण मी या 3ही वाटांनी जात नाही म्हणाले. मी काय करतो? अहमिह नंदम वंदे. मी नंद महाराजांकडे जातो आणि त्यांना रोज दंडवत घालतो. का? यस्या लिंदे परब्रह्म. ते परब्रह्म ज्याला म्हणतात तो याच्या अंगणात खेळतोय. कसा खेळतोय ते बघण्यासाठी वृंदावनात जाऊया. चलो मन वृंदावन की ओर, चलो मन वृंदावन की ओर, चलो मन वृंदावन की ओर. क्या बात. प्रेम का रस जहाँ छलके हैं, प्रेम का रस जहाँ छलके हैं, कृष्ण नाम से भोर वृंदावन की ओर, चलो मन वृंदावन
वृंदावन की ओर, चलो मन वृंदावन की ओर. चला जाऊया आपण वृंदावनात. काय चाललंय तिथं? नंदबाबाच्या वाड्यात नुकताच पूतनेचा वध झालेला आहे. असे संत म्हणतात, ये दशे चरित्रे केली नारायणे. भगवंताची चरित्रे कुठली ऐकायची? रांगता गोधन राखत आहे. भगवान रांगतानाची जी चरित्र आहेत आणि गोधन राखतानाची जी चरित्र आहेत ती संतांच्या भक्तांच्या हृदयाच्या अगदी जवळची आहेत. भगवंत हळूहळू मोठे होत आहेत. 2 महिन्याचे झाले असतील. राक्षसांचा वध करणं सुरू आहे. पण त्या माय माऊलीला, यशोदेला असं वाटतं की माझ्या बाळाला सगळ्यांची दृष्टच लागते. मुळी त्या गोपिका येतात, खेळायला घेऊन जातात, दृष्ट लावून माझ्याजवळ आणतात. काय करावं? आपल्या परीनं या जगातल्या सगळ्याच माता आपल्या मुलांची, लेकराबाळांची काळजी घेत असतात. पण यशोदा ही वात्सल्य रसाची अधिष्ठात्री देवी आहे. मोठे मोठे होत आहेत भगवंत. आता थोड्या खोड्या वाढायला लागल्या आहेत. सकाळी भगवंत उठले आणि आयांना, लेकरांना सकाळी सकाळी आंघोळ घालायला फार आनंद होतो. सुभाषितकार म्हणतात, शास्त्रकार म्हणतात, यद्रोमरंध्रपूर्तौ, ज्याच्या रोमरंध्रांना भरण्यासाठी अभवत सप्तापि जलधयो शक्ताः, 7ही समुद्रांचं पाणी आणून भरलं तरी त्याचं एक रोमरंध्र भरल्या जाणार नाही त्या कृष्णाला. तद्नंद गोप पत्नी स्नापयती स्वांजलिस्थतो येन. ओंजळभर पाण्याने त्या कृष्णाला आंघोळ घालते. आंघोळ करताना अतिशय खळखळ करतात सगळी मुलं. कृष्णाचीही खळखळ चालली आहे. थांब रे कृष्णा, तुला काही कळत नाही, छान चोळू दे. हल्ली या कामाकरता एखादी हाऊस हेल्प घेण्याचा प्रघात आहे लहान बाळांना मालिश करण्यासाठी. पण यशोदेचं कृष्णावर इतकं प्रेम की त्याचं प्रत्येक कार्य स्वतःच करावं. आणि म्हणून सुंदर न्हाऊ माखू घातलंय. मुळातच सुंदर आहे म्हणून सुंदर दिसतात. दागिन्यांची शोभा वाढवेल असं त्यांचं रूप आहे. भगवंताचे कुरळे कुरळे केस कमळालाही लाजवतील, कमळांच्या पाकळ्यांनाही लाजवतील असे सुंदर नेत्र. आणि ह्या सगळा शृंगार झाल्यानंतर त्याला दृष्ट लागू नये म्हणून तीट लावते. यस्य तु नामोच्चारात कालोपि हि न बाधते हि भक्तजनान. ज्याच्या केवळ नाममात्रानं कळी काळ घाबरतो. जनदृग भीत्या जननी. दृग म्हणजे दृष्ट. जनदृग लोकांची दृष्ट लागू नये म्हणून. जनदृग भीत्या जननी तस्य कपोले हदात्मशी तिलकम. काजळाचं बोट लागते की माझ्या कृष्णाला कोणाची दृष्ट लावू नये. बरं, हे असले खोडकरे, आईचं लक्ष नाहीये, हे गेले आणि चिखलात लोळून आले. असा राग आला तुम्हाला सांगते यशोदेला. तिने ते बघितलं, केसापासून नखापर्यंत चिखलात लडबडलेलं ते ध्यान बघितलं. असा राग आला. पंकाभिषिक्त सकलावयवं विलोक्य. पंक म्हणजे चिखल, अभिषिक्त म्हणजे अभिषेक झालेले, सकल अवयव विलोक्य बघून. दामोदरम वदती कोपवशात यशोदा. रागाने त्या कृष्णाला म्हणाली, काय रे म्हणे कृष्णा, त्वं सुकरोसि गत जन्मनी पूतना रे. वा, हे पूतनेला मारणाऱ्या कृष्णा, तू मागच्या जन्मी डुक्कर होता का म्हणे. आणि भगवंताला आश्चर्य वाटलं की माझ्या आईला माझ्या मागच्या दशावताराची सगळी कथा माहिती आहे काय. मी वराह अवतार धारण केला हे माझ्या आईला कसं कळलं. इत्युक्त सस्मित मुखौवतुनो मुरारी. असं सस्मित आश्चर्ययुक्त हास्य करणारा कृष्ण सगळ्यांचं रक्षण करो, याला म्हणतात काव्य. पुन्हा आईनं ते सगळं लडबडलेलं ध्यान स्वच्छ केलं आणि छान आता शांत झालेत कृष्ण. दुपारच्या वेळेला जरा याला झोपवावं. यशोदा हरिपालना झुलावे,
हरि पालना झुलावे। यशोदा हरि पालना झुलावे। हरि पालने झुलावे यशोदा, हरि पालने झुलावे। मोरे लाल को आवे न निंदिया, मोरे लाल को आवे न निंदिया, काहे नानी सुनावे। तू काहे नहीं बेग ही आवे। वाह, तू काहे नहीं बेग ही आवे। तो को कान बुलावे जसोदा, हरि पालने झुलावे। अंगाईची लय कशी असते, त्या लयीत सूरदासांनी गाणं बांधलंय. इही अंतर अकुलाई उठे हरी, इही अंतर उठलाई उठे हरी, जसुमती मधुरई गावे. जो सुख सुर अमर मुनि दुर्लभ, जो सुख सुमिर अमर मुनि दुर्लभ, सो नंद भामिनी पावे जसोदा, हरि पालने झुलावे. जो सुख सुर अमर मुनी दुर्लभ, जे सुख प्राप्त करण्यासाठी देवतांनाही दुर्लभ असलेलं सुख, योग्यांना दुर्लभ असलेलं सुख, सो नंद भामिनी पावे. कुठली व्रत केली होती, कुठली तप केली होती, झुलवते. आता झुलवल्यावर ह्याही झोपणार का? नाही. पद्मगंधा गायींचं दूध, पद्मगंधा म्हणजे ज्या गायींच्या दुधाला सुगंध येतोय, त्या गायींच्या दुधाचं कृष्णाकरता लोणी तयार करावं म्हणून ते लोणी यशोदा माईनं चुलीवर ठेवलं. आणि या बसल्या मंथन करायला. मंथन करण्याची एक लय असते आणि त्या लयीत म्हणतायत कुठली गाणी? कृष्णलीलांचं गायन करतायत. भागवतकार म्हणतात, एकदा गृहदासीषु, एकदा एका दिवसाची ही गोष्ट आहे. दशमस्कंदातली कथा आहे. गृहदासी 9 लाख गायींची सेवा करण्याकरता कितीतरी दासदासी होते, पण कृष्णासाठी लोणी काढण्याची जबाबदारी यशोमती माई स्वतःवर घ्यायची. न जाणो कुणी भेसळ केली, न जाणो कुणाची दृष्ट लागली. आणि कार्तिक महिन्यातल्या दिवाळीचा हा दिवाळी पर्वाची ही गोष्ट आहे. त्या दिवशी सकाळी कृष्णाला झोपवलेलं आहे आणि मंथन करतायत. त्रिभुवन सुंदर श्याम, त्रिभुवन सुंदर मेरो नंद लाला, त्रिभुवन सुंदर मेरो नंद लाला, स्तिमिता भये ग्रज जन ब्रज बाला, त्रिभुवन सुंदर. रूप मेरो कान्हा का छब है प्रभु की, रूप मेरो कान्हा का छब है प्रभु की, टीका लगाऊ ना लगे नजर किसी की, त्रिभुवन
मंथन करता करता हरिलीलांचं गुणगान करते. इथं श्यामसुंदराची निद्रा आटोपली आणि आई जवळ आले. नुकतंच दुडदुड दुडदुड चालायला लागले होते. आई कडेवर घे, भूक लागली. हा, माझ्या कान्हाला भूक लागली, पोटभर दूध पी असं म्हणून पदराखाली घेतलं. यशोदेचं अंतःकरण भरून आलं. त्या सावळ्या परब्रह्माला त्याचे केस बाजूला केले. मुखचंद्र बघितल्यानंतर यशोदामाई तिचे डोळे भरून येतात. आई का ग रडतेस? बाळा, हा आनंद काय हे फक्त एका आईला कळू शकतं. आणि तेवढ्यात चुलीवरून दूध उतू जायचा आवाज आला. आम्हा स्त्रियांचं साईवर फार प्रेम. साय साठवून साठवून खरवडून खरवडून त्यात ते पद्मगंधा गाईंचं दूध, त्याचं तयार होणारं लोणी. कृष्णा थोडंसं थांब हा. कृष्णाला ठेवलं आणि दूध बघायला गेले. एवढा राग आला या सावळ्या परब्रह्माला. बाजूला घेतलेले पडलेले दगड घेतले आणि सगळ्या हंड्या फोडल्या दह्या दुधाच्या. बरं, तेवढ्यावर थांबावं की नाही? छे, रामावतारात ज्या वानरांनी सहकार्य केलं होतं त्या सहकार्यांना आता फळं देण्याची वेळ झाली आहे म्हणून ती मडकी घेऊन माकडांना खाऊ घालतायत. हे बघितल्यानंतर यशोदेला अतिशय राग आला. याच्याकरता ते लोणी किती खस्ता खाऊन मी तयार केलं आणि त्या माकडांना खाऊ घालतोय. कृष्णा थांब, तुला आता मी धरिते, खट्याळ भारी महा. अतिशय तू खट्याळ झालायस. तुझ्या वाईट सवयी आत्ताच तोडायला पाहिजे. आईसे बोलून यष्टी घे निज करी, ती नंद पत्नी पहा. हातात काडी घेतली. काडीचा उद्देश भगवंताला मारणं हा नव्हता, घाबरवणं हा होता. आणि पुढे काय झालं? योगी ज्ञानी मुनी तसे जपी तपी, या नाही ना गम्य जो. शुद्ध प्रेमळ भक्तीनेच धरिला, गोविंद वेल्हाळ तो गोपाल. कृष्ण भगवान की जय. आई मागे काडी घेऊन येते म्हटल्यानंतर हे पुढं पुढं आणि आई मागं मागं. दिवाळीचा दिवस आहे, सगळी कामं बाजूला पडली आहेत. त्या काळी फराळ दुकानातनं आणण्याची पद्धत नव्हती. घरी सगळ्या बायकांनी सगळी कष्ट करावी लागत आणि हा पुढे पुढं पळतोय आहे, हा थकवतोय आहे. काडी घेऊन आई मागे धावते, श्यामसुंदर पुढं पुढं आणि यशोदामाई मागं मागं. अख्खं घर, घराच्या बाहेरचं अंगण सगळीकडे हळूहळू दुडदुड 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 धावत चाललंय. आईचा स्टॅमिना कमी आणि जो स्वतः सगळ्यांना स्टॅमिना देणारा त्याचा कोण पकडू शकणार? म्हणून योगी ज्ञानी जपी तपी यांनाही जो गम्य नाही त्यालाही पकडायला प्रयत्न करते. त्याला कसं धरू हा प्रयत्न यशोदा करते. ज्याचा नाही आदि अंत, जो सदैव गुणातीत, आत बाहेर सर्व व्याप्त, सर्व साक्षी अंतर्यामी. सगळ्यांच्या हृदयस्थ जो आहे, जो नाही असा अणूच नाही, प्रत्येक अणुच्या ठिकाणी असलेला परमात्मा पुढं 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 धावतोय. यशोदामाई काडी घेऊन, कृष्णा थांब, कृष्णा आज तुला शिक्षा करीनच. आणि असं म्हणतीये तोच गोपिकांना म्हटलं की मी तर याला आज धरणार, तोवर तुम्ही दोरी घेऊन या माझ्या घरात. परब्रह्म तो शुद्ध चैतन्य जाणा, तया बांधिता रज्जू पुरी पडेना. दोऱ्या आणल्या आणि आई थकलेली आहे. आता आईला श्रम करवणार नाही. परी पाहुनी माऊलीच्या आश्रमाला. आईला एवढं धावता येत नाही म्हणून भगवंत म्हणाले ठीक आहे, कर, तुला जी शिक्षा करायची आहे ना कर, तू असंच करतेस. तिने कृष्णाला धरलं, उखळावर चढून माकडांना खाऊ घालत होता म्हणून त्या उखळाजवळ आणलं. कारण तुम्ही दोघं याच्यात दोषी आहात म्हणून आता या उखळालाच तुला मी बांधते. परी पाहुनी घरातल्या दोऱ्या आणल्या तरी 2 बोटं कमी पडलीत. गोपिकांनी आणलेल्या दोऱ्या बांधून जोडण्याचा प्रयत्न केला तरी देखील दोरी पुरेना. यशोदाबाईला बांधायचाच होता कृष्णाला आज कसंही करून. लक्षात घ्या,
यशोदा माई कृष्णाच्या मागे पळतीये. भगवंताला पकडणं एवढं सोपं आहे का हो? काल यवनानी भगवंताला पकडण्याचा प्रयत्न केला, पण भगवंत त्याला वश झाले नाहीत. पण यशोदा माई उलट त्या लीलेवरून भगवंताचं नाव पडलं रणछोडदास. रणांगणातनं पळून निघणारा पळपुटा म्हणून भगवंताचं नाव ती लीला झाली. आणि इकडे यशोदा प्रयत्न करते, आता धरला यशोदेनी, आता बांधायचा प्रयत्न करते, पण काही केल्या 2 बोटं कमी पडतायत. ही 2 बोटं म्हणजे काय? ही 2 बोटं म्हणजे भगवंताची कृपा. आणि पहिलं बोट म्हणजे कृपा आणि दुसरं बोट म्हणजे आपले प्रयत्न. या दोन्ही गोष्टी असल्या तर भगवंत बांधल्या जातात. कृष्ण बांधल्याच जात नाही. काय करू? थकले बा मी, आता जाऊ दे, असा विचार यशोदेनं केला नाही. परी पाहुनी माऊलीच्या आश्रमांना वात्सल्य सूत्रे प्रभू बांधियेला. यशोदा माईच्या वात्सल्य भक्तिरूपी दोऱ्यांनी भगवंत बांधल्या गेले, ज्यांना आजपर्यंत योगी ऋषी मुनी जपी तपी युगानुयुग तपश्चर्या करतायत, त्यांचं नख सुद्धा भगवंतांना दिसत नाही. त्या सावळ्या परब्रह्मांना शिक्षा म्हणून यशोदेनी बांधलं. आणि या उखळबंधन लीलेमुळे भगवंताचं नाव झालं दामोदर. दाम म्हणजे दोरी, आणि उदर जी त्याच्या पोटावर दोरी बांधली आहे त्याला म्हणायचं दामोदर. हे नाव इतकं सर्वश्रुत आहे. हे यशोदेच्या भक्तिपाशानं बांधला गेला म्हणून संत देखील वर्णन करतात दामोदर अष्टकामध्ये. नमामीश्वरं सच्चिदानन्दरूपं लसत्कुण्डलं गोकुले भ्रजमानं यशोदाभियोलुखालाद्धवमानं परामृष्टमत्यन्ततो धृत्य गोप्या रुदन्तं मुहुर्नेत्रयुग्मं रुजन्तं कराम्भोजयुग्मेन सातङ्कनेत्रं मुहुश्वासकम्पत्रिरेखाङ्ककण्ठ स्थितग्रैव दामोदरभक्तिबद्धम्. मुहुश्वासकंप, रडतायत भगवंत. आई आता मला मारेल, आई मला रागवेल, आई मला बांधेल, ही भीती वाटते. हाच कृष्ण, हेच भगवंत भागवतात एका ठिकाणी म्हणतात, मध्वयात वाती यातोयम. माझ्या भीतीनं हा वारा वाहतो. सूर्यस्तपती मध्वयात, माझ्या भीतीनं सूर्य तापतो. वर्षती इंद्रो दहत्यग्नी, इंद्राला पाऊस पाडण्याचं सामर्थ्य माझ्यामुळे प्राप्त होतं. अग्नीला दहन करण्याचं सामर्थ्य माझ्यामुळे प्राप्त होतं. आणि मृत्युश्चरती मध्वयात, मृत्यू कळीकाळ मला घाबरतो. आणि हा कळीकाळ ज्याला घाबरतो तो कोणाला घाबरतोय? मुहुश्वासकम्पत्रिरेखाङ्ककण्ठ स्थितग्रैव दामोदरं भक्तिबद्धं. भक्तीच्या पाशानं बांधला गेलाय. नमो देव दामोदर अनंत विष्णू प्रसीद प्रभो दुःख जालाभिमग्नं. कृपा दृष्टि दृष्ट्यातिदिनं बतानु गृहाणेश मामज्ञमेध्यक्षिदृश्य. कुबेरात्मजौ बद्धमूर्त्यैव यद्वत् त्वया मोचितौ भक्तिभाजौ कृतौ च. तथा प्रेम भक्तिं स्वकाम्ये प्रयच्छ. न मोक्षे ग्रहो मेऽस्ति दामोदरेह. नमस्तेस्तु दाम्ने स्फुरद्दीप्तिधाम्ने त्वदीयोदरायाथ विश्वस्य धाम्ने. नमो राधिकायै त्वदीयप्रियायै. नमोऽनन्तलीलाय देवाय तुभ्यं. नमामीश्वरं सच्चिदानन्दरूपं लसत्कुण्डलं गोकुले भ्राजमानम्.
श्री श्री राधा दामोदर भगवान की जय, कार्तिक मास की जय, यशोमती मैया की जय. सत्यव्रत मुनी फार मोठे मुनी होऊन गेले, त्यांनी हे दामोदर अष्टकम लिहिलं. भगवंताचं हे घाबरलेलं स्वरूप आपल्या आईच्या आतंकामुळे, आतंक म्हणजे टेरर, त्या आतंकाला घाबरलेलं रूप हे सदैव माझ्या स्मरणात राहू दे, की आपल्या भक्ताच्या पाशांनी, प्रेमाच्या पाशांनी कसा बांधला जातो. नमो देव दामोदर अनंत विष्णू प्रसीद प्रभो दुःख जालाब्धिमग्नम. हे रूप भक्ताच्या वशीभूत होऊन शेवटी भक्ताच्या हातचा मारही कृष्ण कसा खातो, ह्या लीलेमध्ये आपल्याला प्रकट दिसलं. आणि शेवटी मुनी म्हणतात, नमस्तेस तू दामने, त्या दोरीला नमस्कार असो, भगवंताच्या उदराला नमस्कार असो, यशोदेला नमस्कार असो, भगवंताची परमप्रिय सखी राधिकेला नमस्कार असो, आणि अनंत लीला सर्वत्र करणाऱ्या त्या भगवान दामोदराला मी नमस्कार करतो. आपण देखील या भक्तिपाशाने भगवंताला बांधू शकतो. कसं बांधायचं ते तुकाराम महाराज पूर्वरंग पद्यात सांगतात. भक्ताहुनी देवा आवडते काही, भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन दुजे, त्रिभुवनी नाही आन दुजे, नावडे वैकुंठ क्षीराचा सागर, धरोनी अंतर राखी येला. गोपाल कृष्ण भगवान की जय, देवर्षी नारद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं, आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना करतो.